जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा होता. दिवसभर पावसाने नाशिक शहराला झोडपून काढलं होतं. संध्याकाळपासून सुरू झालेला रिमझिम पाऊस रात्री 11 वाजेपर्यंत थांबायचं नाव घेत नव्हता. त्र्यंबकेश्वर रोडवर धुक्याचा दाट पडदा पसरला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले उंच वृक्ष आणि त्यांच्या सावल्या पावसाच्या थेंबांबरोबर आणखी गळत वाटत होत्या. संतोष जगताप गेली 10 वर्ष नाशिकमध्ये ऑटो चालवत होता. रात्री उशिरापर्यंत फेऱ्या मारण्याची त्याला सवय होती. शहरात दिवसभर काम करून तो शेवटची एक फेरी त्र्यंबकेश्वर रोडवर मारायचा आणि मग घरी जायचा. त्या रस्त्यावर रात्री फारशी वर्दळ नसायची, पण एखादा प्रवासी मिळाला तर दिवसाची कमाई थोडी वाढायची. त्या रात्री मात्र वातावरण वेगळंच होतं. मोबाईलवर तारीख पाहिली तेव्हा त्याच्या लक्षात आलं आज अमावस्या होती. त्याने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पेट्रोल पंपाजवळ चहा घेतला आणि ऑटो पुन्हा सुरू केला. घड्याळात रात्रीचे 11:47 झाले होते. नाशिक शहर मागे पडत होतं आणि त्र्यंबकेश्वर रोड अधिकच ओसाळ होत चालला होता. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं. दूरवर एखाद्या ट्रकचे दिवे दिसायचे आणि क्षणात अदृश्य व्हायचे. संतोषने ऑटोचा वेग कमी केला. रस्त्याच्या डाव्या बाजूला एक जुना बस थांबा होता. दिवसा तिथे भाविकांची गर्दी असायची, पण त्यावेळी संपूर्ण परिसर काळोखात बुडाला होता. अचानक ऑटोच्या हेडलाईटमध्ये 4 आकृत्या दिसल्या. एक पुरुष, त्याच्या शेजारी हिरव्या साडीत एक महिला, 10-12 वर्षाचा मुलगा आणि 7-8 वर्षाची एक छोटी मुलगी. चौघेही शांतपणे बस थांब्याखाली उभे होते. कोणाच्याही हातात छत्री नव्हती. एवढा मुसळधार पाऊस असूनही त्यांच्या कपड्यांवर पाण्याचा एकही थेंब दिसत नव्हता. संतोषने ऑटो थांबवला. तो काही बोलणार इतक्या तो पुरुष पुढे आला. आनंदवलीला चाल का? संतोषने मान हलवली. चौघेही एकामागून एक ऑटोमध्ये बसले. ऑटो सुरू झाला. पहिल्या काही मिनिटात कुणीच एक शब्द बोललं नाही. रिअरव्ह्यू मिररमध्ये पाहिल्यावर संतोषच्या लक्षात आलं की ती छोटी मुलगी सतत बाहेरच्या अंधाराकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. आई वडीलही अगदी निश्चल बसले होते. रस्त्यावरच्या प्रत्येक स्पीड ब्रेकरवर ऑटो हलत होता, पण मागे बसलेल्या चौघांच्या शरीरात किंचितही हालचाल होत नव्हती. संतोषला ते विचित्र वाटलं. त्याने रेडिओ सुरू करण्याचा प्रयत्न केला. रेडिओ चालू झाला नाही. मोबाईलला नेटवर्क नव्हतं. ऑटोचं डिजिटल घड्याळ 11:52 अडकून राहिलं होतं. त्याने पुन्हा वेळ पाहिली. तीच. ऑटो मात्र पुढे जात होता. 5 मिनिट, 10 मिनिटं. रस्ता संपतच नव्हता. तेवढ्यात ऑटोच्या उजव्या बाजूला असलेल्या आरशात त्याची नजर गेली. आरशात फक्त 3च प्रवासी दिसत होते. मागच्या सीटवर बसलेली छोटी मुलगी आरशात नव्हती. संतोषने दचकून पुन्हा मागे वळून पाहिलं. ती मुलगी जागेवरच बसली होती. त्याच्या डोळ्यांसमोर. तो पुन्हा आरशाकडे पाहू लागला. आरशात पुन्हा फक्त तिघेच आणि पुढच्याच क्षणी ऑटोच्या मागच्या सीटवरून एका लहान मुलीच्या हसण्याचा अतिशय मंद आवाज ऐकू आला. संतोषच्या हाताची पकड हँडलवर घट्ट झाली. समोरचा रस्ता अचानक दाट धुक्यात हरवू लागला. त्र्यंबकेश्वर रोडवर त्या रात्री पावसाचा जोर पुन्हा वाढला होता. ऑटोच्या काचेवर आदळणाऱ्या पावसाच्या थेंबांमुळे समोरचा रस्ता धुसर दिसत होता. वायपर नसल्यामुळे संतोष वारंवार हाताने काच पुसत होता, पण त्याचं लक्ष आता रस्त्यापेक्षा मागच्या सीटवर बसलेल्या त्या कुटुंबाकडे जास्त होतं. आरशात ती छोटी मुलगी दिसत नव्हती, पण प्रत्यक्षात मागे वळून पाहिलं की ती अगदी शांतपणे आईच्या शेजारी बसलेली होती. संतोषने स्वतःला समजावलं, रात्रीचा थकवा आहे बहुतेक. धुक्यामुळे आरशात नीट दिसत नसेल. त्याने पुन्हा रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं. ऑटो पुढे सरकत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले पिंपळ, वड आणि चिंचेची झाडं वाऱ्यामुळे हलत होती. मध्येच एखादं घुबड ओरडत होतं. बाकी संपूर्ण परिसर बेसूर शांत होता. साधारण 10 मिनिटे झाली असतील. संतोषच्या लक्षात आलं की ऑटोचा वेग कमी होत चालला आहे. त्याने ॲक्सिलेटर पूर्ण दाबला, पण स्पीड 30च्या पुढे जात नव्हता. इंजिनचा आवाज मात्र नेहमी सारखाच होता. त्याच क्षणी त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली. ऑटोमध्ये 4 प्रवासी बसले होते, तरीही वाहनाला कोणताच भार जाणवत नव्हता. जणू मागची सीट पूर्ण रिकामी होती.
संतोषच्या अंगावर शहारे आले. त्याने नकळत पुन्हा आरशात पाहिलं. यावेळी आरशात मागे बसलेले तिघेही दिसत नव्हते. संपूर्ण सीट रिकामी दिसत होती. त्याचं हृदय धडधडायला लागलं. क्षणाचाही विलंब न करता तो मागे वळला. चौघेही तिथेच बसले होते. पुरुष खिडकीबाहेर पाहत होता. महिलेने मुलीचा हात धरला होता. मुलगा खाली मान घालून बसला होता. जणू काहीच घडलं नव्हतं. संतोषच्या कपाळावर घाम फुटला. त्याने काहीही न बोलता ऑटो चालवत राहण्याचं ठरवलं. काही अंतर पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक छोटंसं गणपतीचं मंदिर दिसलं. त्या मंदिरात दिवसभर दिवा तेवत असे. संतोषला ते चांगलं माहिती होतं. पण आज मंदिर पुन्हा काळोखात बुडालेलं होतं. दिवा नव्हता, घंटा नव्हती, कुत्रीही नव्हती, फक्त शांतता. ऑटो त्या मंदिराजवळून पुढे गेला. तेवढ्यात मागून हलक्या आवाजात एका मुलीच्या पैंजणाचा नाद ऐकू आला. संतोषने पुन्हा आरशात पाहिलं. आता मात्र त्याचा श्वासच अडकला. आरशात त्या छोट्या मुलीचा चेहरा दिसत होता, पण ती मागच्या सीटवर बसलेली नव्हती. ती ऑटोच्या अगदी मागे रस्त्याच्या मधोमध उभी होती आणि ऑटो जितक्या वेगाने पुढे जात होता तितक्याच वेगाने ती धावत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र न हलणारं हास्य होतं. संतोषने घाबरून मागे वळून पाहिलं. मुलगी अजूनही आईजवळ बसलेली होती. त्याचा मेंदू सुन्न झाला. क्षणात त्याने जोरात ब्रेक दाबला. ऑटो घसरत रस्त्याच्या कडेला थांबला. इंजिन बंद पडलं. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. संतोषने खोल श्वास घेतला आणि मागे पाहिलं. मागची सीट पूर्ण रिकामी होती. एकही प्रवासी नव्हता. दारं आतून बंद होती. कोणी उतरल्याचा आवाजही त्याला ऐकू आला नव्हता. तो घाबरून बाहेर उतरला. टॉर्चच्या प्रकाशात त्याने आजूबाजूला पाहिलं. रस्त्यावर फक्त त्याच्या ऑटोच्या टायरच्या खुणा होत्या. मात्र त्याच्या शेजारी चिखलात 4 जोड ओल्या पावलांचे ठसे दिसत होते. ते ठसे रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या मोलकडीस आलेल्या दगडी कमानीकडे जात होते. संतोषने टॉर्च त्या दिशेने फिरवली. कमानीवर गंजलेला एक फलक लटकत होता. त्यावर दुसऱ्या अक्षरात लिहिलं होतं, आनंदवली स्मृती उद्यान. आणि त्या फलकाखाली 4 सावल्या निश्चल उभ्या होत्या. मुसळधार पाऊस सुरूच होता. संतोषच्या हातातील टॉर्चचा प्रकाश थरथरत होता. त्याने डोळे चोळून पुन्हा पाहिलं, पण त्या सावल्या क्षणातच धुक्यात विरघळल्या. त्यावेळी ऑटोचं इंजिन स्वतःहून सुरू झाल्याचा आवाज आला. संतोष दचकला. चावी अजूनही त्याच्या खिशात होती. क्षणभर त्याला तिथून पळून जावंसं वाटलं, पण सभोवताली अंधार, पाऊस आणि निर्मनुष्य रस्ता. मदतीसाठी कुणीच नव्हतं. तो सावधपणे ऑटोकडे आला. दार उघडून आत बसला. सीट पूर्ण ओलसर झाली होती. मात्र त्याला लगेच एक गोष्ट जाणवली. मागच्या सीटवर चिखलाचे 4 स्पष्ट ठसे होते. जणू 4 जण तिथे बसून गेले होते. तेवढ्यात त्याच्या नजरेस एक छोटी लाल रंगाची केसात लावायची क्लिप पडली. ती अगदी त्या मुलीच्या केसात होती. संतोषच्या अंगावर पुन्हा काटा आला. त्याने ती क्लिप हातात घेतली. ती पूर्ण ओली होती, पण गजलेली नव्हती. म्हणजे ती आताच तिथे पडली असावी. त्याने वेळ न दवडता ऑटो सुरू केला आणि जवळच्या पेट्रोल पंपाकडे निघाला. साधारण 10 मिनिटांनी त्याला एक छोटासा पंप दिसला. पावसामुळे तिथे एकच कर्मचारी जागा होता. संतोष पुन्हा घाबरलेल्या अवस्थेत खाली उतरला. पाणी पिऊन त्याने नुकतंच घडलेलं सगळं सांगितलं. कर्मचारी काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, तुम्ही ज्या ठिकाणी थांबलात तिथे वर्षापूर्वी एक मोठा अपघात झाला होता. संतोषने काही उत्तर दिलं नाही. तो पुढे बोलू लागला. एका पावसाळी अमावस्येच्या रात्री 4 जणांचं कुटुंब ऑटोने घरी निघालं होतं. समोरून भरधाव ट्रक आला. ऑटोचा चक्काचूर झाला. चालक जागीच मेला. ते कुटुंबही वाचलं नाही. संतोषच्या हातातील ग्लास थरथरू लागला. ही घटना साधारण 12 वर्षापूर्वीची आहे. तेव्हापासून काही ऑटो चालक आणि ट्रक ड्रायव्हर सांगतात की अमावस्येच्या रात्री त्या रस्त्यावर एक कुटुंब लिफ्ट मागताना दिसतं. संतोषने लगेच खिशातून ती लाल क्लिप काढली. ही मला ऑटोमध्ये मिळाली. ती क्लिप पाहताच त्या कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो हळू आवाजात म्हणाला, ही तशीच दिसते. त्या अपघातात मृत्यू झालेल्या छोट्या मुलीच्या फोटोमध्ये अशीच क्लिप होती. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. पेट्रोल पंपाच्या कार्यालयात एक जुना वर्तमानपत्राचा गट्टा ठेवलेला होता. कर्मचाऱ्याने त्यातून एक पिवळसर वर्तमानपत्र बाहेर काढलं. पहिल्याच पानावर एक छोटी बातमी होती. त्र्यंबकेश्वर रोडवर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू. बातमीखाली दुसरा फोटो छापला होता.
संतोषच्या हातातून वर्तमानपत्र निसटलं. फोटोतले चेहरे तेच होते. ऑटोमध्ये बसलेलं तेच कुटुंब, तोच पुरुष, तीच हिरव्या साडीतील महिला, तोच मुलगा आणि केसात लाल क्लिप लावलेली तीच छोटी मुलगी. संतोषला श्वास घ्यायलाही जड झालं होतं. त्याने घाईघाईने बाहेर येऊन ऑटो सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी ऑटोच्या मागच्या सीटवरून स्पष्ट आवाज आला, काका, आम्हाला अजून घरी पोहोचायचं आहे. संतोष हळूहळू मागे वळला आणि त्याच्या आयुष्यातलं सर्वात भयावह दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर उभं होतं. पेट्रोल पंपाच्या आवारात उभ्या असलेल्या ऑटोच्या मागच्या सीटवरून आलेला आवाज संतोषच्या कानात घुमत राहिला. तो काही क्षण जागच्या जागी थिचून उभा राहिला. हळूहळू त्याने मान वळवली. मागची सीट रिकामी होती. एकही प्रवासी नव्हता, पण सीटवर चिखलाने उमटलेले 4 ठसे अजूनही स्पष्ट दिसत होते. त्या ठशांमधून हळूहळू पाणी गळत होतं. जणू आताच कुणीतरी पावसात भिजून तिथे बसलं होतं. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेही ते ठसे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरची भीती लपली नाही. त्याने शांतपणे संतोषला एकच सल्ला दिला, आजची रात्र इथेच काढ, या रस्त्यावर परत जाऊ नका. संतोषने होकारार्थी मान हलवली, पण त्याच क्षणी त्याच्या मोबाईलची स्क्रीन स्वतःहून उजळली. नेटवर्क नव्हतं, कॉल नव्हता, तरीही स्क्रीनवर एकच ओळ दिसत होती, आनंदवली 3 किलोमीटर. संतोषने स्क्रीन बंद केली. पुन्हा तीच ओळ. त्याने मोबाईलची बॅटरी काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन नॉन रिम्युवेबल बॅटरीचा होता. त्याने मोबाईल खिशात ठेवला. 2 मिनिटात ऑटोचा हॉर्न स्वतःहून वाजू लागला. पेट्रोल पंपावरील कर्मचारी बाहेर धावत आला. ऑटोचं इंजिन बंद होतं. चावी संतोषच्या हातात होती, तरीही हॉर्न सुरूच होता. अचानक तो बंद झाला. पुन्हा शांतता. संतोषच्या मनात एकच विचार आला, हे काहीतरी संपवायलाच हवं. त्याने धाडस करून पुन्हा ऑटो सुरू केला. कर्मचारी त्याला थांबवत होता, पण संतोषने ऐकलं नाही. ऑटो पुन्हा त्र्यंबकेश्वर रोडवर धावू लागला. घड्याळात रात्रीचे 1:40 झाले होते. रस्ता पूर्ण ओस पडला होता. सुमारे 5 मिनिटांनी त्याला रस्त्याच्या कडेला एक मोलकडीस आलेला लोखंडी फलक दिसला. त्यावर पावसाने अर्धी अक्षरं पुसली होती. तरीही खाली एक शब्द स्पष्ट वाचला जात होता, अपघातस्थळ. फलकाच्या पुढे काही अंतरावर रस्त्याच्या कडेला तुटलेलं लोखंडी रेलिंग होतं. त्याच्या पलीकडे खोल उतार. संतोषने ऑटो थांबवला. हे तेच ठिकाण होतं जिथे त्या कुटुंबाचा 12 वर्षापूर्वी अपघात झाला होता. पाऊस आता थोडा कमी झाला होता. तो खाली उतरला. टॉर्चचा प्रकाश रेलिंगवर फिरवला. तिथे अजूनही गंजलेले लोखंडाचे तुकडे अडकलेले होते. जमिनीवर काही जुन्या काचेचे तुकडे दिसत होते. तेवढ्यात मागून ऑटोचं दार आपोआप उघडल्याचा आवाज आला. संतोषने झटकन मागे पाहिलं. मागची दोन्ही दारं उघडी होती आणि त्या दारातून ते चौघे शांतपणे खाली उतरले. कोणीही त्याच्याकडे पाहिलं नाही. पुरुष पुढे चालत होता. त्याच्या मागे महिला, मग मुलगा, सगळ्यात शेवटी ती छोटी मुलगी. ती चालता चालता एकदा थांबली. तिने हळूच संतोषकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, रागही नव्हता, फक्त एक खोल दुःख होतं. चौघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या त्या तुटलेल्या रेलिंगकडे गेले आणि जिथे रेलिंग संपलं होतं तिथेच एका क्षणात संपूर्ण कुटुंब हवेत विरघळल्यासारखं नाहीसं झालं. त्याचवेळी संतोषच्या कानात प्रचंड ब्रेक लागल्याचा आवाज घुमला, टायर घासल्याचा कर्कश आवाज आणि एक लहान मुलीची हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी. तो कानांवर हात ठेवून बसला. काही सेकंदांनी सगळं शांत झालं, पूर्ण शांत. फक्त पावसाचे थेंब पडत होते. संतोषने धडधडत्या हृदयाने डोळे उघडले. त्याच्या पायाजवळ तिचं लाल केसांची क्लिप पडली होती, पण यावेळी तिच्या खाली एक दुमडलेला जुना फोटोही होता. त्या फोटोमध्ये तेच चौघे हसत उभे होते आणि फोटोच्या मागे फिकट झालेल्या शाईत एकच वाक्य लिहिलेलं होतं, आम्हाला फक्त घरी पोहोचायचं होतं. संतोषच्या हातात तो जुना फोटो थरथरत होता. पावसाचे थेंब फोटोवर पडत होते, पण फोटोवरील 4ही चेहरे स्पष्ट दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक साधं आनंदी हास्य होतं. ते भूतासारखे नव्हते, ते एका सामान्य कुटुंबासारखे दिसत होते, जे कदाचित काही मिनिटात आपल्या घरी पोहोचणार होते. फोटोच्या मागे लिहिलेलं वाक्य मात्र संतोषच्या मनात घर करून बसलं होतं, आम्हाला फक्त घरी पोहोचायचं होतं. त्याने त्या तुटलेल्या रेलिंगकडे पाहिलं. आता तिथे काहीच नव्हतं, फक्त पावसात भिजणारा रिकामा रस्ता. संतोषने शांतपणे तो फोटो
आणि लाल क्लिप ऑटोमध्ये ठेवली. त्याने कोणताही वेडेपणा न करता तिथून निघायचं ठरवलं. त्याला एकच गोष्ट स्पष्ट झाली होती, काही प्रवास कधीच पूर्ण होत नाहीत. पहाटे 4च्या सुमारास तो थेट आपल्या घरी पोहोचला. त्या रात्रीनंतर तो 3 दिवस ऑटो घेऊन बाहेर पडला नाही. त्याला ताप आला होता, झोप लागत नव्हती. डोळे मिटले की ती छोटी मुलगी दिसायची, पण विशेष म्हणजे ती आता हसत नव्हती. ती फक्त शांतपणे उभी असायची. 4थ्या दिवशी संतोष पुन्हा ऑटो घेऊन बाहेर पडला. त्याने सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या एका छोट्या मंदिरात जाऊन त्या अज्ञात कुटुंबासाठी दिवा लावला. त्यानंतर तो त्या अपघातस्थळी गेला. रस्त्याच्या कडेला त्याने ती लाल क्लिप आणि तो जुना फोटो एका छोट्या दगडाखाली जपून ठेवला. मनातल्या मनात त्याने त्या 4 अनोळखी जीवांसाठी प्रार्थना केली. त्या दिवसानंतर त्याला पुन्हा कधीच ते कुटुंब दिसलं नाही. महिने गेले, वर्ष उलटलं. संतोषचं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं सुरू झालं. पण एक नियम त्याने कायमचा केला. अमावस्येच्या रात्री, त्या रात्री तो कितीही पैसे मिळाले तरी शेवटची फेरी घेत नसे. कारण त्याला माहिती होतं, त्या रस्त्यावर काही प्रवासी असे आहेत जे अजूनही आपल्या घरी पोहोचण्याची वाट पाहत आहेत.